आता ही दिंडी कुठून आलेली आहे? भोसीहून. आता कुठं चालली? म्हणजे माऊलीच्या दरबारात पांडुरंगाकडे जाणार आहे. पण मी रस्त्यानं जात असताना ट्रॅफिकचे नियम पाळा, कारण गेल्या वेळेस दिंडीमध्ये जे ऍक्सिडेंट झाले होते. तर माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, ज्या वेळेस आपण रस्त्याच्या कडेनं चालतो त्यावेळेस सगळं लक्ष वाहनाकडे असू द्या. कारण कसं असतंय, आपण जरी चांगल्या कामाला जात असाल तर जर एखादा वाहनधारक चलत चलत जर मोबाईल बघत असेल किंवा त्याचं जर लक्ष इकडं तिकडं जर असेल तर नाहक आपले वारकरी संप्रदायाचे लोक, माऊलीच्या दर्शनाला जाणारे लोक आहेत, त्यांची जीवितहानी होऊ शकते आणि ह्याच्या अगोदर झालेले बी आहेत. मग तुम्हाला सांगायचं एवढंच हात जोडून विनंती आहे, ज्या वेळेस तुम्ही रस्त्याच्या साईडनं चालतात तर अगोदर कसं होतं, डाव्या हाताने चालावे. पण ज्या वेळेस तुम्ही डाव्या हाताने रस्त्यानं चालता त्यावेळेस गाड्या ह्या तुमच्या मागून येणाऱ्या असतात. म्हणजे त्या ड्रायव्हरचं जर लक्ष नसेल तर ऑलरेडी आपलं लक्ष पुढे असतंय, त्याच्यामुळं मागून गाडी अंगावर जाऊ शकते किंवा धक्का लागू शकते. तर माझी एवढीच हात जोडून तुम्हाला विनंती आहे की रस्त्यानं चालताना उजव्या हातानं चला, कारण जेणेकरून पुढे येणारी गाडी आपल्या डोळ्याला दिसल. आणि कसं आहे तुम्हाला ऐका, मी गाडी चालवितोय, मी रोडवर असतोय, ऐका नाही मी रोडवर असतो, पण कसं असतंय कधी कधी माणसाला फोन आला, गाडी 80-90-100च्या स्पीड असती, खाली घेऊन मोबाईल बघू शकतो, गपकून गाडी कुठं बी जाते. हे मी अनुभवातून सांगायलोय. आता तुम्ही सर्व वडीलधारी मंडळी आहेत म्हणून मी तुम्हाला सांगायलोय की प्रयत्न जर होत असतील शक्यतो 100% उजव्या हाताने चला. आता हो काही ऑटो आला, कुठून आलाय? मागून आलाय. आपल्या पाठीला डोळे आहेत का? मग त्याचं जर लक्ष नसलं तर आपल्या कुपाट्या लागतील का नाही? मग तुम्हाला एवढंच विनंती आहे, आता समजा आपण जर पलीकडल्या दिशेनं चाललो तर समोरून गाडी यायली, आपल्या डोळ्यासमोर आहे, जरी आली तर आपण असं साईड घेऊ शकता आणि जी जीवित हानी होणार आहे, जे नुकसान आहे ते टाळणार आहेत. मला एवढंच म्हणायचंय, जसं आपण घरून निघालेले आहेत माऊलीच्या दर्शनाला, दर्शन बी व्यवस्थित व्हावं, पण दर्शन सुरक्षित व्हावं आणि वापस आपल्या लेकरा बाळामध्ये आपण आनंदात वापस येऊ. पाऊस पडू एवढी पांडुरंगाच्या चरणी विनंती करा. आपला शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि आपल्या भोशीच्या दिंडीच्या स्वरूपातून आणि इथं सर्व जेवढे काही माऊलीगण जात आहेत पंढरपूरला, सर्वांमध्ये एकदा पांडुरंगाचा जय जयकार करा आणि त्यांना पांडुरंगाला एवढंच साकडं घाला की माझा शेतकरी हवालदिल झालेला आहे, जास्त काय नको, फक्त पाऊस पाड आणि रस्त्यानं जाताना उजव्या हाताने चला, जेणेकरून नुकसान होणार नाही. धन्यवाद. तर हो का, माझ्याच्यानं तर काय घडत नाही, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून पुढच्या स्टेशनला गेल्यावर एक 500 रुपये माझ्यातर्फे मदत, चहा सगळेजण घ्या, पण रस्त्याच्या उजव्या हाताने चला, जेणेकरून नुकसान होणार नाही. बरोबर आहे का नाही? मागून येणारी गाडी आपल्या पाठीला दिसणार आहे का? त्याच्यासाठी उजव्या हाताने चला. बघा पलीकुंज चालला, समोरून येणारी ट्रक सगळं दिसतंय. आपण वेळेत सावध होऊ, गाडीला वाव देऊ, कारण का आपल्या जीवाची सुरक्षितता आहे. सर सलामत तो पगडी 50. त्याच्यासाठी पांडुरंगाकडे कधी जाताला आपण, जेव्हा ही ध्येय आहे. मेल्यावर तर सगळे पांडुरंगाच्या चरणात जाणार आहेत की. चला सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांनी उजव्या हाताने चालण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद सगळ्याचे. मित्रांनो, भोसीची दिंडी पंढरीचा राजा विठू माऊलीच्या दरबारात जात असताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होती, पण त्यांना सजेशन दिल्यानंतर बघा, का वारकरी संप्रदाय म्हणजे शब्दाला जागणारा असतो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर होईल. त्याला म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले. तर असेच आपले वारकरी संप्रदायाचे लोक एकदा सांगितलं, महत्व पटलं की त्यानुसार वागतात आणि चांगलं वाटतं. कुठंतरी मनाला आपली संस्कृती कुठंतरी जपल्या जात आहे
आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो. कारण का बकासूर तुमचाच आहे, कुणाचा नाही. धन्यवाद.